राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करत शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने केली। टीईटी पात्रतेची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील अटी आणि शिक्षकांवर वाढणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलनात सहभाग नोंदवला। शिक्षण संचालकांच्या 14 मे 2026च्या आदेशानुसार पदोन्नतीसाठी टीईटी सीईटी पात्रता अनिवार्य करण्यात आली आहे। त्यामुळे सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला। विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदाची सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। याशिवाय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अर्थात एसआयआर मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यालाही संघटनांनी विरोध दर्शवला। शिक्षकांऐवजी स्वतंत्र यंत्रणा किंवा इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम देऊन शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। शासनानं 2010 साली आरटीआय कायदा लागू केलेला आहे आणि आरटीआय कायदा लागू होण्यापेक्षा पूर्वी आणि महाराष्ट्रामध्ये 2013 पूर्वी जे शिक्षक सेवेत कार्यरत आहेत त्यांना टीईटीची सक्ती केलेली आहे। ते टीईटीची सक्ती रद्द झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। आमची प्रमुख मागणी की सेवेतील जे शिक्षक आहेत त्यांची टीईटी रद्द झाली पाहिजे परीक्षा। दुसरी गोष्ट, जे बीएलओचं एसआरआयचं काम लावलेलं 1 महिना आमचे जवळजवळ 70 ते 80% शिक्षक बाहेर आहेत। पूर्ण वेळ त्यांना हे एसआरआयचं काम लावल्यामुळे अध्यापनाच्या कामामध्ये पूर्णपणे शिक्षकांना वेळ देता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान वाढले अशी आमची भावना आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हे बीएलओचं काम करत असताना काही ठिकाणी त्या शिक्षकांना मारहाण पण झालेलं आहे, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि त्या शिक्षकांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी 25 ते 30 हजार लोक कोल्हापूर जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।